29वा संदेश, बाबांचा संदेश. प्रभू रामचंद्र कोणत्या जीवावर दया करतात, कोणावर कृपा करतात आणि कोणावर प्रेम करतात हे सांगताना श्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, मनी होऊन या सांडून या सर्व देवा, सदा सर्वदा आचरे नीच सेवा. गुरुच्या घरी झाडितो सारवितो, मला गमे म्हणजे वाटे भूतलेचा रवितो. न जावे जपाशी तपाशी, न जावेशे काशी, न जावे गयेशी. गुरु चिंतने दीन कोठे न जावे, त्रिकाल सदा पाय श्री गुरुचे पाहावे. 30वा संदेश, बाबांचा संदेश. संत आवडीने आणि प्रेमाने देवाचं भजन करायला सांगतात, तसं आपण सुद्धा सांगतो. दुसऱ्याला सांगायच्या अगोदर स्वतःला माहीत पाहिजे, स्वतःला तसा अनुभव पाहिजे. ज्याला सांगायचं आहे ते त्याला कळलं पाहिजे आणि ज्याला सांगायचं आहे ते त्याच्या हिताचं असायला पाहिजे. हिताचं सांगणारे एक आई वडील आणि दुसरे संत. माझ्या मुलाचं चांगलं व्हावं असे आई वडिलांना वाटतं आणि हे जग सुखी व्हावं असे संतांना वाटतं. संतानंतर जगाला सुखी करणारे कोणी नाही किंवा संताशिवाय जगाला कोणी सुखी करू शकत नाही. संत जगाला चांगला आणि सूक्ष्म विचार करायला सांगतात. हा भवसागर तरुण जाण्यासाठी जगाला विचार करायला सांगतात. कर्मबंधनातून सुटण्यासाठी विचार करायला सांगतात. संत विचार करायला सांगतात आणि कोणाला सांगतात? हा विचार कधी करायला सांगतात? हा नाशिवंत देह जाणार सकळ, हा नाशिवंत देह जाण्या अगोदर विचार करायला सांगतात. प्रपंचात गुंतून राहिला आहे त्याला हा विचार करता येणार नाही. ताक पिऊन पैलवान होता येत नाही, तसं प्रपंचाचा विचार करून प्रपंचाच्या गोष्टी करून ईश्वर तेजाची प्राप्ती होणार नाही. परमार्थिक माणसाची कालांतराने किंमत वाढते आणि ती चिरकाल राहते. प्रापंचिक माणसाचं वय वाढतं तशी त्याची किंमत कमी होते. सद्गुरू भजनाची आवड वाढली की प्रापंचिक ओढ कमी होते. प्रापंचिक ओढ कमी होत जाईल तसा आनंद वाढायला लागतो. पुण्यवंतांना परमार्थ आवडतो, पाप्यांना प्रपंच आवडतो. पाप्यांच्या डोक्यात इतकं पाप असतं की ते परमार्थ करायला येतच नाही. प्रपंचात गुंतून अधोगती होते, परमार्थ करून सद्गती मिळते. म्हणून संत सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया भवसागर. संत हा विचार कोणाला सांगतात? माणसाला सांगतात, जनावरांना नाही. कारण हा विचार जनावरांना कळत नाही. हा विचार कळत नाही किंवा हा विचार कळत नाही, मग तो कोण? समाधान हे इन्फिनिटी लूप सारखं आहे. तहान लागते तेव्हा पाणी पिलं की समाधान वाटतं. अजून थोड्या वेळाने आणखीन तहान लागते, मग अनेक पाणी पिल्यावर समाधान झालं. म्हणून तहान लागणं थांबतं का? रात्र आणि दिवस कधी थांबलेत का? मग आपलं ईश्वरी कार्यसुद्धा इन्फिनिटी लूप सारखं चालू राहिलं पाहिजे. झाडे लावायचं कार्यसुद्धा इन्फिनिटी लूप सारखं चालू पाहिजे. इथं इन्फिनिटी लूप म्हणजे आपल्याला ईश्वरी कार्य विकसित करायचं आहे. समाधान वाटून राहिलं की कार्य थांबतं. आपल्याला कार्य निरंतर चालू ठेवलं पाहिजे. हे कधी साध्य होणार आहे? जेव्हा साधकाला शुद्ध भक्ताची संगत लाभते आणि भगवत भावित होऊन ईश्वर सेवेशी संलग्न होतो, तेव्हा पुन्हा इतर आध्यात्मिक साक्षात्कार होण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे तो लाभ हानीने हर्षभरीत किंवा दुःखी होत नाही. प्रत्येक कर्मात त्याला समाधान आनंद वाटत राहतो. म्हणजे कर्मातच त्याला समाधान वाटते. जोपर्यंत कर्म थांबत नाही तोपर्यंत समाधान वाटायचं थांबत नाही. समाधान हे कायम स्वरूपी आहे, क्षणिक नाही. आपण वारी करतो, देवाची पूजा करतो, समाधान आहे का? रोज वारी करू शकत नाही, प्रत्येक रविवारी दिंडी काढू शकत नाही. म्हणजे हे मर्यादित आहे. ईश्वरी कार्य हे अमर्यादित आहे. झाडे लावणे अमर्यादित आहे. बाबांनी आपल्याला कुठं नेऊन ठेवलंय बघा. हे दिव्य ज्ञान आपल्याला महात्म्यांच्याकडून मिळालेलं आहे. ईश्वरी कार्य आपल्याला विकसित करायचं आहे. 31वा संदेश, बाबांचा संदेश. सर्व विश्व एकाच ऊर्जेतून निर्माण झालं आहे. विश्वाच्या निर्मितीबरोबर
प्रत्येक वस्तूची आणि प्रत्येक जीवाची निर्मिती झाली आहे. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळं असलं तरी प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक जीव एकाच विश्वाचा अर्थात ईश्वराचा समान अंश आहे. मग वस्तूमध्ये किंवा जीवामध्ये भेद का वाटावा? श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था यासारख्या शरीरात निरनिराळ्या अनेक संस्था असल्या तरी एक संस्था बिघडली तर इतर संस्थेवर त्याचा परिणाम होऊन त्या सुद्धा बिघडतात. म्हणजे एक संस्था दुसऱ्या संस्थेवर अवलंबून असते, तसं एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. मग एका जीवाने दुसऱ्या जीवाचा द्वेष मत्सर का करावा? एका जीवाने दुसऱ्या जीवाचा द्वेष मत्सर करणे म्हणजे तितक्याच प्रमाणात स्वतःचा द्वेष मत्सर करणे होय. मग स्वतःचा द्वेष मत्सर वाटणाऱ्यांना आनंद कसा मिळेल? दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही तो स्वतःवर प्रेम करू शकत नाही. अशा वेळी त्याला वाटतं जगात प्रेमाची माणसंच नाहीत, जग द्वेष मत्सराने भरलं आहे असे वाटून दुःखी होऊन राहण्याची वेळ येते. आपण अन्न खातो, त्याचे पचन होऊन ग्लुकोज तयार होतं. आवश्यक ग्लुकोज ऊर्जा निर्मितीसाठी वापरून शरीरात ऊर्जा निर्माण होते. जादा असलेला ग्लुकोज ग्लायकोजन बनून स्थूल स्वरूपात राहते. गरज वाटेल तेव्हा त्याचे पुन्हा ग्लुकोज बनवून ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. म्हणजे ग्लुकोजच एके ठिकाणी ऊर्जा म्हणून आहे तर एके ठिकाणी ग्लायकोजन म्हणून स्थूल रूपात आहे. दोन्ही पण ग्लुकोजची वेगवेगळी रूपं आहेत. मग ग्लुकोज, ग्लायकोजन आणि ऊर्जा काय भेद आहे? ग्लुकोज स्थूल रूपात आहे म्हणून मॅटर आणि स्वरूपात आहे म्हणून ऊर्जा. तसंच कोळसा हा स्थूल मॅटर आहे आणि उष्णता ही ऊर्जा म्हणून आहे, म्हणून मॅटर आणि ऊर्जा भिन्न नाही. तसं जग आणि जगदीश भिन्न नाही. ईश्वर स्वतः पाहिजे तसं परिवर्तन करू शकतो, या त्याच्या लीला आहेत. जग आणि जगदीशाचं अस्तित्व जाणता येतं, पण जगदीशाचा हेतू जाणता येत नाही, ते विज्ञान. जगदीशाच्या अस्तित्वाबरोबर त्याचा हेतू सुद्धा जाणते, ते अध्यात्म. विश्वनिर्मिती करणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वाबरोबर त्याचा हेतू पण संत जाणतात, म्हणून ते संत. संत हेच आध्यात्मिकवादी आहेत. आध्यात्मिकवादींना निसर्गात जे घडतं त्याबद्दल काहीच सुखदुःख वाटत नाही. ईश्वराच्या लीला म्हणून ते पाहत आनंद घेत असतात. महाभारत युद्धात जे घडलं ते ईश्वरी लीला म्हणून पाहणारा बर्बरी होता, म्हणून युद्धात त्याला लाभ हानी काहीच वाटत नव्हती. आम्हाला सुद्धा बर्बरी होऊन राहण्याचे ज्ञान सद्गुरू श्रीपाद बाबांनी दिलं आहे. श्रीपाद बाबाबद्दल, ईश्वराबद्दल प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या कल्पनेप्रमाणे ईश्वराला जाणत असतात. प्रत्येकाचा मेंदू सारखा असला तरी कल्पना वेगवेगळ्या आहेत. म्हणून ईश्वर कसा आहे, केवढा आहे याचं उत्तर एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे, आणि कल्पने इतका आहे. म्हणून बाबा सांगतात, चांगला आणि बारीक विचार करा, ईश्वराचे अस्तित्व आणि मोठेपणा ओळखा. ईश्वराची सत्ता, त्याचे अस्तित्व नाकारणे ही एक भयानक आणि विध्वंसक अंधश्रद्धा आहे. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. प्रकरण 6 समाप्त.